छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही मी तुमच्या गावामध्ये कीर्तन करतोय. आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटत नाही मी तुमच्या गावामध्ये कीर्तन करतोय. तर आजचं कीर्तन करत असताना मला असं वाटतंय की मी पंढरपुरामध्ये कीर्तन करतोय. एवढा आनंद आज या ठिकाणी, एवढं सुंदर नियोजन आहे. आणि एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या या कार्यकर्त्यांसाठी वाजवा, कारण की त्यांनी एवढं सुंदर नियोजन केलं. मग आता काय काय माणसं म्हणतील, महाराज तुम्ही सारखं टाळ्या वाजवायला का सांगता? टाळ्या वाजवा का बरं माणसाने टाळ्या वाजवल्या? याचं एकच कारण, आपल्या हातामध्ये प्रमुख 2 रेषा असतात. किती रेषा असतात? पाठीमाग किती रेषा असतात? 2 रेषा असतात. 1 पाप रेषा आणि 2 पुण्य रेषा. हातातून टाळी वाजवून विठ्ठल जर म्हणलं तर आपली पाप रेषा कमी होते आणि पुण्य रेषा गुरुजी वाढते. पण एखाद्या पोराच्या नशिबामध्ये बायको नसल, ती रेस सुद्धा इथं तयार होते बघा, लक्षात ठेवा. म्हणून आणि आता ऐका, हातातून टाळी वाजून विठ्ठल जर म्हणलं आणि ज्या माणसाला बीपी आणि शुगर आहे त्या माणसाचा बीपी आणि शुगर कमी होतो. ही ताकद वारकरी संप्रदायाची. पण महिला मंडळ किमान तुम्ही दररोज दिवसाला 200 तरी टाळ्या वाजवल्याच पाहिजे. त्या पण टाळ्या वाजवायच्या, पण कुठं पण नाही त्या वाजवायच्या. नाहीतर तुमचा नवरा म्हणला पप्पी चाय जरा चहा कर ग, वाय वाय वाय, असं नाही करायचं. नाहीतर तुमचा नवरा म्हणला पप्पी चाय जरा जेवायला आण ग, काय करता? आता ऐका तुकोबराय म्हणतात, आपल्या हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाची या. तुकाराम महाराज म्हणतात, जी मुलं हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्या मुलांचे आई वडील धन्य आहेत. याचं एकच कारण, आई वडिलांचं काम आहे आपल्या मुलांवरती चांगले संस्कार घडवलं. तसं बघायला गेलं तर माणसाचा पहिला गुरु आई वडील असतात. पहिले गुरु आई वडील असतात आणि गुरुचं काम असतं आपल्या मुलांवरती चांगले संस्कार घडवणं. आणि गुरुचं काम असतं की बाबा शिष्यावरती चांगले संस्कार घडवणं. म्हणून एक वाक्य सांगतोय दादा, आणि वाक्य सांगू का? गुरु तो गुरुच असतो आणि प्रत्येक गुरुचा आदर हा झालाच पाहिजे. एक वाक्य सांगू का? तुकोबरायांसारखे गुरु होते म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे ठरले. तुकाराम महाराजांसारखे गुरु होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जाणते राजे ठरले. मग आजकाल गुरु आणि शिष्य जर आजकाल जर बघितलं, आजकाल गुरु चांगले भेटतील पण गुरुच्या मापाचे आजकालचे शिष्य भेटतात नाही. तर कसं झालं माहिती आहे का? आज गुरु वेगळे झाले, शिष्य वेगळे झाले. गुरु वेगळे झाले, शिष्य वेगळे झाले. झालं काय? गुरुकडे शिष्य जायचे. इकडे लक्ष द्या. गुरुकडे शिष्य जायचे आणि शिष्याने गुरुचं कीर्तन ठेवलं. मग आता गुरुचं कीर्तन ठेवलं. आता पूर्वी काळी बैलगाड्या असायच्या, पूर्वी काळी कारगाड्या नसायच्या, बैलगाडी असायच्या. मग गुरुनं फेटा बिटा बांधला, गुरु बसला बैलगाडीमध्ये आणि गुरुनं पकवास बिकवास विना बिना टाळ बिळ सगळं गुरुनं ठेवलं बैलगाडीमध्ये आणि गुरु बैलगाडीमध्ये बसला आणि शिष्य मागं चालायचे पायी आणि गुरु पुढं आणि शिष्य मागं. मग बैलगाडी जरा थोडीशी पुढं गेली आणि बैलगाडी चालवणारा म्हणला गुरुला, अहो माझा चाबूक पाडला हो. गुरुनं म्हणलं शिष्य, आता शिष्य मागं पायी चालायचे. मग गुरु म्हणलं शिष्याला, तुम्ही चाबूक बघितला का? शिष्य म्हणले हा. मग उचलला का बरं नाही? शिष्य म्हणले, तुम्ही म्हणले कुठं म्हणले चाबूक उचला? शिष्य ताईट होते. मग गुरुनं म्हणला, अरे मूर्खाओ तसं नाही करायचं, पडेल ते उचलत जायचं. शिष्य म्हणलं बर. बैलगाडी पुढे गेली, बैलानं शेण टाकलं. शिष्याने ते शेण उपरण्यामध्ये घेतलं. बाबा घ्या. बाबा म्हणले अरे बावळटा शेण कुठं काय घेत असतात का? बघा ते म्हणले, शिष्य म्हणले बघा गुरुसाहेब काय काय घ्यायचं आहे, काय काय नाही घ्यायचं तेवढं लिहूनच द्या. मग गुरुनं लिहिलं बाबा, पकवास पडला, टाळ पडले, विणा पडला, हातोडी पडली, गट्टे पडले. क्या? बैलगाडी पुढे गेली, बैलगाडी जोरात आदळली. गुरु मुंडक्यावर खाली कुतला आणि शिष्य बघत राहिले असे नुसते. आणि गुरु म्हणला मला वाचवा ना. शिष्य म्हणले यादीत गुरु असता तर उचलला असता. मग असे गुरु आणि शिष्य एकत्र करावा, रामकथा ठेवावा, वाटच लागली. एक असं कोण लय ताकदवान होतो, आणि गडी तब्येतीने जास्त.
आणि भेजामध्ये कमी. आणि असंच आहे, जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती भेजात कमी असतात. म्हणजे ज्या भैमुखाला पाला जास्त असतो त्याच्या शेंगा कमी असतात. जी माणसं मोठ्याने असतात ती आतून बाहेर निर्मळ असतात. आणि जी माणसं गाल्यात लागला असतात ती पिवळातल्या गाठी असतात. तरी पण काय काय माणसं कणतात पण हसत नाही ती. अरे काय झालंय, मग ते तब्येतीत जास्त होतं, लय तब्येतीत जास्त होतं. कोण होतं? मानाचा कीर्तनकार तब्येतीत जास्त होता. कोण होतं? पोरग. लय तब्येतीत जास्त आणि मुलकाची ताकद, पण पेजा नाही, पेजा नाही. मग गावात नुसतं ती फिरायचं, इथं जा, ही खोडी कर, ती खोडी कर. गावातली माणसं म्हणली येड्यावणी करू नको, तुझी ताकद भरपूर आहे, तुझी तब्येत भरपूर आहे, तुला जरा थोडासा भेजा कमी आहे. एक काम कर, तू जरा चांगली कुस्ती शिक, जरा कुस्ती शिक, चांगला कुस्तीपट्टू हो. आणि ती कुस्ती शिकलो आणि बघता बघता महाराष्ट्राचं हिंद केसरीत झालं. गदाच घेऊन गावामध्ये आलं. पण बुद्धी तिची कमी आणि तब्येत तिची जास्त, ताकद जास्त आणि बुद्धी तिची कमी. मग गावातली माणसं म्हणली तुम्ही एवढं मोठं नाव केलं, ह्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, जरा बोलायला द्या. गावातली माणसं म्हणली तुम्हाला काय अक्कल बिकल आहे का, त्याला कशाला बोलायला देता? अहो ते हिंद केसरी जरी झालं तर ती काय लायकीचं आहे हे आपल्याला माहित आहे. अहो ती हिंद केसरी जरी झालं तर ती कधी काय भरळल काय सांगता येत नाही. तिनं माईक घेतला, असा माईक घेतला, इकडे लक्ष द्या. तिनं माईक घेतला, तब्येतीत जास्त भेजात कमी, गादा घेऊनच बोलायला लागला. अख्ख्या गावाची जिरवली आहे, अख्ख्या पंचक्रोशीची जिरवली आहे, अख्ख्या गावाची तर जिरवली आहे, अख्ख्या भावकीची तर जिरवली आहे. फक्त ज्या गुरुनं मला कुस्ती शिकवली आहे त्याची एकदा जिरवायची आहे, त्याला एकदा पालता पाडायचा आहे, म्हणजे माझा जन्म सफल झाला. आता गुरु होता 40 किलोचा आणि ही 140 किलोचा. गुरु म्हणला येड्यावणी करू नको, तुझी तब्येत जास्त आहे, तुझी तब्येत जास्त आहे, माझी तब्येत नाही, ना दाढी ना बॉडी, नुसती अंगाची काडी, तू येड्यावणी करू नको. नाही 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 नाही, येईल त्या गुरुवारी तुझी आणि माझी कुस्ती होणार. अरे बाबा मला नातवांड आली, आता मला चालणं होत नाही, मला बोलणं होत नाही, येड्यावणी करू नको. तुझी आणि माझी येईल त्या गुरुवारी होणार. फायनल म्हणजे फायनल. गावातली सगळी माणसं म्हणाला आता काय नाही, आता काय नाही, आता ही जाते, आता ह्याचा काय उपयोग नाही, आता गुरु आता ह्या जगातनं जाते, ही आता मरते, काय मारायला जगणार आहे. मग आता गुरुवारचा दिवस होता आणि गुरुवारची आदल्या दिवसाची रात्र होती, म्हणजे बुधवारची रात्र होती. गुरु झोपच ना, उद्या कुस्त्या म्हणून गुरु नुसतं करायला लागला राम 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 मेलो 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 राम 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 राम. आणि शिष्य झोपलाच नाही, शिष्य अख्ख्या रात मांडी वाजवायचं. मेलाच गुरु आता, मेलाच गुरु आता. गुरुवारचा दिवस उजडला, मारुतीच्या मंदिरापुढं कुस्तीचं नियोजन, मोकार माणसं जमली, सगळी माणसं आली. सगळ्या माणसाला वाटलं आता गुरु काय राहत नाही, गुरु आता देवाच्या घरी जातंय. सगळी माणसं जमली, सगळी माणसं जमली. इकडं शिष्य 140 किलोचा आणि गुरु 40 किलोचा. शिष्य गुरुचं पाय थरथर कापायला लागलं. शिष्य म्हणला चल ये आता तुला दाखवतो. गुरु म्हणलं येडेवणी करू नको, मला थोडस जगायचं आहे, अजून मला 2 मुलं बघायचं आहे, तर तू येतो का मी येऊ? अरे बाबा येडेवणी करू नको, ये. अरे बाबा येडेवणी करू नको. शिष्य पळत पळत गेलो गुरुच्या अंगावर. पण गुरु तो गुरुच होता महाराज. गुरुने एकच डाव टाकला, शिष्याच्या तोंडात माती गेली. शिष्य आडवा झाला मातीमध्ये जाग्याला आणि शिष्य कंबरड चोळत म्हणायला लागला सगळ्यात नालायक गुरु तू माझा आहे. का? तुम्हाला सगळे डाव शिकवले आणि हा डाव का शिकवला नाही? गुरु म्हणला हा डाव मला आज वापरायचा होता, कारण की तू काय लायकीचा होता हे मला तेव्हा माहित होतं, म्हणून आज तुझ्या तोंडामध्ये माती गेली. असं कुठं चालतं का महाराज? गुरु तो गुरुच असतो, शिष्य तो शिष्यच असतो. पण माना नाही तर नका मानू, माना नाही तर नका मानू. गुरु पण चांगला असावा, शिष्य पण चांगला असावा. अरे दादा जिजाऊंसारख्या गुरु होत्या, अरे तुकोबारायांसारखे गुरु होते, म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे जाणते राजे ठरले, हे तुम्ही विसरू नका. आणि आई वडिलांचं काम आहे आपल्या मुलांवरती चांगले संस्कार घडवणं. आई वडील सुद्धा आपल्या मुलांवरती, आई वडिलांनी सुद्धा आपल्या मुलावरती एका शिष्यासारखं संस्कार घडवलंच पाहिजेत. आणि तुकोबाराय म्हणतात आपले हितात जोसे जागता धन्य माता भेटतात याची. आणि तुकोबाराय म्हणतात जाशी जी मुलं आहेत त्यांचे आई वडील धन्य आहेत आणि त्या मुलांची पुढली पिढी कशी असते तुकाराम महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगून
छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. झाला आपल्याला एक 5-10 मिनिटांमध्ये आपल्याला थांबायचं आहे. जास्त बोले लांब पण लावत नाही. तुम्हाला बोर नाही व्हायला लागलं? सगळ्यांनी बोट वर करा ज्याला वाटतं माझं कीर्तन लवकर थांबावं. नाही ना वाटत कुणाला? बरं तुम्हाला आळस नाही ना आला? लय उरकायचं का लगी? बरं तुम्हाला आळस आला नाही म्हणताना आपलं कीर्तन पाठच्या 5 वाजेपर्यंत चालू द्या. चालू द्या का? नको नको नाही, चालू ठेवलं असतं. पण काय तुम्ही अजून जेवायचं आहे तसं काय नाही बघा. जेवायचं आहे ना तुम्ही? चला थोडक्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आता ऐका. कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. अगोदर कन्या नंतर पुत्र. मग तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा प्राधान्य कुणाला दिलंय? कन्येला, म्हणजे मुलीला. आणि नंतर कुणाला? मुलाला. बर तुकाराम महाराजांनी पहिल्यांदा प्राधान्य कन्येला का दिलंय? याचं एकच कारण, या जगामध्ये मुलापेक्षा सुद्धा आपल्या बापावरती जी प्रेम करते ना तिला मुलगी असं म्हणतात. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तेवढं मला सांगा. म्हणून एक वाक्य सांगतोय, मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा तिचा प्राण. मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा तिचा प्राण. अरे मुलगीच ठेवते आपल्या भारतीय संस्कृतीची शान. म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतात श्रीकृष्ण भगवान. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि शास्त्रकार म्हणतात प्रत्येक स्त्रीचा आदर हा केला पाहिजे. शास्त्रकार म्हणतात यत्रे नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रे त्रास्तु न पूजन्ते सर्वस्त्र त्रापला क्रिया. शास्त्रकार म्हणतात ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जातो, ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जातो, स्त्रीचा सन्मान केला जातो, त्या कुळाचा उद्धार होतो. आणि ज्या कुळामध्ये स्त्रीचा आदर केला जात नाही त्या कुळाचा सुपडा साप झाल्याशिवाय राहत नाही. पण पुरुष मंडळ प्रत्येक स्त्रीचा हा आदर हा केलाच पाहिजे. आणि अगोदर कन्या नंतर पुत्र. एक वाक्य सांगू का? मुलगी ती मुलगीच असते. काय पण म्हणा, मुलापेक्षा सुद्धा जास्त प्रेम मुलगी आपल्या बापावरती करते. अख्ख्या घराची जो काळजी घेतो ना त्याला बाप असं म्हणतात. अख्ख्या घराची जो काळजी घेतो ना त्याला बाप असं म्हणतात. पण अख्ख्या घराची काळजी घेणाऱ्या बापाची जी काळजी घेते ना तिला मुलगी असं म्हणतात. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तेवढं मला सांगा. तिला मुलगी असं म्हणतात. आणि काय झालं माहित आहे का? बऱ्याच माणसांना मुलगी नको आहे, मुलगा पाहिजे. बरं मुलगा का पाहिजे? कारण की बापाला माहित आहे आपलाच पोरगा आपल्याला खात्रीशीर ठोकू शकतो. पण काय पण म्हणा मुलगी झाली ना अजिबात टेन्शन घेत बसायचं नाही. याचं कारण आजकाल मुली झालेत कमी, त्याच्यामुळे मुलींना आलंय डिमांड आणि मुलींच्या आणाले मार्केट. पुरीची आई जाणार, पाहुण्यात जाणार, नाकात नथ घालणार आणि त्या नथला असा झटका आणि म्हणणार आमची गुडी कोणाला पण द्यायची नाही. हा पोरगा दिसायला सुंदर पाहिजे, त्याला जमीन काचकाडून पाहिजे, त्याला पगार भरपूर पाहिजे, पोरगा पुण्यामध्ये नोकरीला पाहिजे, पोरला शेती पाहिजे आणि पोरगी शेतात गेली नाही पाहिजे. मग शेतात काय तुला काय खड्डा घेऊन पोराला पाहिजे? काहीतरी चाटे घालायच्या. आणि मुलींची संख्या आजकाल कमी झाली आणि मुलांची संख्या वाढली आणि त्याच्यामुळं पोरांचं लग्न जमत नाही. अहो महाराज, माझा एक मित्र होता, त्यानं 30 पुरी बघितल्या, पसंती केली नाही. मी म्हणजे एवढी करू नको, आजकाल मुली झालेत कमी. आज तुझी पुरगी बाहेर जाणार, पुरी कशी का असणार, उलट्या ढंगरी असू, उरपाट्या ढंगरी असू, बघत्या भिताडाकडं, चालत्या वाडाकडं, एक डोळा हेकना किधर बी देखना, म्हणजे बघत्या गुलाबजामुनाकडं, मागत्या जिलेबीचा आकडं, कशी का असना, फायनल करून टाक. ती गेलं पुरीच्या बापाकडे गेलं, म्हणलं मामा 1 रुपया सुद्धा हुंडा नको, फक्त नारळ पोरगी द्या, बाकी सगळा खर्च आपल्याकडं, मंडप पण आपल्याकडं, डीजे पण आपल्याकडं, घोडा पण आपल्याकडं. लय टेन्शन घेत बसू नका. पुरीचं वडील पळत गेलं, पुरीच्या आईकडे गेलं, म्हणलं आपली गुड्डी खरंच भाग्यवान आहे का, जावा 1 रुपया हुंडा मागत नाही. पुरीची आई म्हणती तुमचं थोबाड बंद करा आणि जावाई दाखवा. जावाई तर बघ त्या तिथं खुर्चीवर बसलाय. पुरीची आई म्हणती भिकाऱ्याला पोरगी देईन पण याला देणार नाही, माझी पोरगी मी पुला खाली घालीन पण याला देणार नाही. का? कारण की हाच मला सुरुवातीला मलाच बघायला आलता. ज्यांना कळालं त्यांना कळालं, ज्यांना नाही कळलं, जे हरिप्रसाद घेतल्याशिवाय कोणी सुद्धा जाऊ नका घरी. काय करायचं? मुलीचं अवघड झालं. आणि आता काय झालं माहित आहे का? आता पूर्वी सगळा खर्च पुरीच्या बापाकडे असायचा, आता सगळा खर्च पोराच्या बापाकडे आहे. पंगत पण पोराच्या बापाकडेच आहे. पुरीच्या बापानं नुसतं पक्तीत हिंडायचं, भरपूर जेवा, लय दिवसात साप पडलाय हलकट हाना, आणि पोराचा बाप आता मध्ये दोतर पकडून पोरं पाहुणवाडा रे, पोरं पाहुणवाडा. वेळ प्रत्येकाची येत असते महाराज.
जोपर्यंत तलावामध्ये पाणी असतं तोपर्यंत मासे किड्यांना खातात आणि त्या जर तलावातलं जर पाणी असलं तर तेच किडे माशांना खातात. अरे माणूस चालत असताना माणसाचा एक पाय पुढे एक पाय महागा असतो. पुढच्या पायाला कधी अहंकार नसतो मी पुढा आहे आणि मागच्या पायाला कधी दुःख नसतं मी महागा आहे. याचं कारण पुढचा पाय महाग जाणार आहे, मागचा पाय पुढे जाणार आहे. फक्त वेळ प्रत्येकाची यावी लागते. चंद्र चंद्राच्या ठिकाणी चमकतोय, सूर्य सूर्याच्या ठिकाणी चमकतोय. चंद्रानं कधी सूर्याशी कधी बरोबरी करायची नाही आणि सूर्यानं कधी चंद्राशी कधी तुलना करायची नाही. दोघेही आपल्या आपल्या वेळेला चमकणारच. फक्त वेळ प्रत्येकाची यावी लागते. महिला मंडळ, पुरुष मंडळ, कोरोनाच्या काळामध्ये जेवढी किंमत 5,000 रुपयाच्या साडीला नव्हती तेवढी किंमत 5 रुपयाच्या मास्कला होती. खरं आहे का नाही तेवढं मला सांगा. वेळ कुणाची पण येऊ शकते महाराज, वेळ कुणाची पण येऊ शकते, वेळ कुणाची पण येऊ शकते. म्हणून पाया पडून सांगतोय वेळेला जरा महत्व देत चला. आणि वेळेकडे एवढा वेळ नसतो की ती वेळ तुम्हाला पुन्हा वेळ देईल. वेळेकडे एवढा वेळ नसतो की ती वेळ तुम्हाला पुन्हा वेळ देईल. म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये वेळ आहे तोपर्यंत तुम्ही ठरवा तुमच्या जीवनातल्या वेळेचं काय करायचं आहे. नाहीतर वेळच ठरवेल उद्या तुमचं काय करायचं आहे. वेळेला जरा महत्व द्या, वेळेला जरा महत्व द्या. अहो महाराज, वेळ कधी कुणाची काय सांगता येत नाही. अरे दादा, ज्या दगडाला एखाद्या माणसाने एखादा दगड घेतला आणि कुत्र्याला दगड मारला, त्या दगडाची लायकी होती कुत्र्याला दगड मारायची. पण त्या जर दगडाला शेंदूर लावला तर लोक त्याच दगडाच्या पाया पडतात. ज्या दगडानं लोक तुडवतात, ज्या दगडाला लोक तुडवतात आणि त्या जर दगडाला शेंदूर लावला तर लोक त्याच्या पाया पडतात. वेळ कोणाची येऊ शकते महाराज. अहो दादा, वेळ काय काय वेळेस दगडाची सुद्धा येते. अहो मला सांगा दादा, काय काय वेळेस माणसापेक्षा सुद्धा मला दगड प्रामाणिक वाटतो. मला सांगा, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला, लोकांनी तुकाराम महाराजांचा गाथा पाण्यामध्ये बुडवला आणि तो गाथा एका दगडाने तारला. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. दगडावरती राम नाव लिहिलं, तो दगड पाण्यामध्ये टाकला तर तो दगड तारला आणि हा दगड राम झालाच नव्हता असं म्हणतोय. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला. कोण प्रामाणिक? बोलत चला, नाही तर मी पण तुम्हाला दगडच समजेन. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. तुकाराम महाराजांची मुलगी भागीरथी वाटीभर दुधासाठी अख्या गावातनं फिराली, पण भागीरथीला कुणी वाटीभर दूध नाही दिलं. शेवटी एका दगडाच्या नंदीनं तुकाराम महाराजांना दूध दिलं. दगड प्रामाणिक, माणूस प्रामाणिक, पटकरना बोला गाड्या. कोण प्रामाणिक? दगड प्रामाणिक. पण दादा, त्या जर दगडाला बुक्का लावला तर दादा त्या दगडाचा विठोबा झाला. त्या जर दगडाला भंडारा लावला तर दादा त्या दगडाचा खंडोबा झाला. त्या जर दगडाला गुलाल लावला तर दादा त्या दगडाचा दादा सिद्धोबा झाला. त्या जर दगडाला सिंदूर लावला तर दादा त्या दगडाचा मसोबा झाला. अरे माणसाला असा कोणता रंग लावावा की तो रंग लावण्याने माणसाचा माणूस होईल. पण एक काम करा, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ घाला, डोक्यावरती टोपी घाला, अंगामध्ये पांढरे वस्त्र परिधान करा, गळ्यामध्ये टाळ अडकावा, खांद्यावरती भगवी पताका घ्या आणि विठ्ठल विठ्ठल म्हणत पंढरपूरच्या वायरला जा. हा दगड माणूस काय, हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. काय मत आहे सांगा म्हणून हा दगड देव झाल्याशिवाय राहणार नाही. आता भेद ह्या दगडाचे आहेत. मग तसं नाही. आता ऐका, तुकोबऱ्या म्हणतात कुळी कन्यापुत्र होतीचे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मग महाराज म्हणतात तुमची मुलं संस्कृत करण्यासाठी काय करावं लागेल? गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही तुमच्या मुलाच्या हातामध्ये गीता भागवत ग्रंथ द्या. तुम्ही तुमच्या मुलाच्या हातामध्ये गीता भागवत ग्रंथ द्या. एक वाक्य सांगू का? तुम्ही तुमच्या मुलाच्या हातामध्ये जर ग्रंथ जर वाचायला दिले तर तुमचा पोरगा कीर्तनकार होईल का नाही काय सांगता येत नाही. तुमचा पोरगा गायक होईल का नाही काय सांगता येत नाही. तुमचा पोरगा पकवास वादक होईल का नाही काय सांगता येत नाही. पण जर तुम्ही तुमच्या मुलाच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी दिली ना तर तुमचा पोरगा कधी वाईट मार्गाला जाणार नाही याची गॅरंटी मी देतो. याची गॅरंटी मी देतो. म्हणून मुलाच्या हातामध्ये गीता भागवत ग्रंथ द्या. गीता भागवत करीते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. आणि तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या देवा पार नाही. तुकाराम महाराज म्हणतात जे हिताच्या ठिकाणी जागे आहेत, जे कुळी कन्यापुत्र सात्विक आहेत, जे गीता भागवत ग्रंथ श्रवण करतात, तुकाराम महाराज म्हणतात माझ्या हातून त्यांची सेवा घडू दे. झाले माझं कीर्तन. आणि जाता जाता अजून एक काहीशे तुम्हाला 3-4 मुद्दे तुम्हाला सांगतो आणि मी माझं कीर्तन थांबवतो. एक 5 मिनिटं वेळ देणार मला सर्वजण तुम्ही. फक्त 5 मिनिटं झाला. आता परत एका वर्षानंतरच तुम्हाला कुठलं तर कीर्तन ऐकायला भेटणार. फक्त ही संधी पुन्हा नाही. चला आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला सांगतो. एक तुम्हाला तुमच्या घरात स्वर्ग करायचा आहे ना? हा म्हणा नाही म्हणा, पुरुष मंडळ महिला मंडळ, तुम्हाला तुमच्या घराचं स्वर्ग करायचं आहे का? यस ऑर नो? यस. मग घराचं स्वर्ग जर करायचं असेल तर ह्या गोष्टीचं पालन करा. नंबर एक
घरामध्ये भावाभावाचं प्रेम असलं पाहिजे, भावाभावाचं प्रेम असलं पाहिजे. अहो दादा, आज एक भाऊ एवढ्या बांधासाठी दुसऱ्या भावाच्या गळ्यामध्ये कुऱ्हाड घालतो. अरे कुठे गेली संस्कृती? कुठं ते राम लक्ष्मणाचं बंधू प्रेम आणि कुठं आजकालच्या भावाभावाचं बंधू प्रेम? एक वाक्य सांगू का? तुम्ही तुमच्या मित्राला किती पण जवळ करा, आपला आजकालची मैत्री छत्रपती शिवाजी महाराजांसारखी होऊ शकत नाही, तानाजी मालुसरे सारखी होऊ शकत नाही, बाजींसारखी होऊ शकत नाही. मित्र कसा जरी असला तर तुमचा मित्र तुमच्या भावाची बरोबरी कधी करू शकणार नाही. ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तेवढं मला सांगा. मित्र कधीच भावाची बरोबरी करू शकणार नाही. अहो मित्र काय, तुम्ही तुमच्या मित्राला पास्ता थोडीशी, अरे पास्ता म्हणून तो मित्र आपल्या बरोबर आहे. आपण जर पाजाची जर बंद केली तर तो मित्र लगे म्हणणार तू कोण आहे, मी कोण आहे, तुझा माझा काय संबंध? आपण म्हणलं बाबा मी तुला दररोज माझ्या गाडीवर आणत होतो, गाडी गेली खड्ड्यात, तुझा ना माझा संपर्क तुटला, हा मित्र आहे. पण एक वाक्य सांगू का? जर तुमच्या अडचणी जर आली ना, जर यादा कदाचित तुमच्यावर जर अडचणी आली ना, तर तुमचा मित्र नाही येणार, पण तुमचा भाव आल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट 100% खरी. म्हणून एक, भावाचं प्रेम पाहिजे. दोन, घरामध्ये सासू सुनेचं प्रेम पाहिजे. महिला मंडळांचं जागेला चेर पडलं बघा. सगळं पाहिजे पण हे तेवढं नको. नाहीतर सुनबाईच्या अगोदर सासूबाई म्हणती माझ्या डोळ्यात एक सून आणायची बाई, माझ्या डोळ्यात एक सून आणायची. आण ना बाई आण. तुला सुनाचं झटका आणखीन कुठं माहित आहे? सून आली की 4थ्या महिन्यामध्ये तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, 8व्या महिन्यामध्ये तुझा बीपीच वाढला, 1 वर्ष झाल्याच्या नंतर तुझी शुगरच वाढली आणि 2 वर्षानंतर तुझी बायपास सर्जरीच झाली. झटक्यावर झटके. आणि काय पण म्हणा, सुनबाई नवीन आहे तोपर्यंत. मला मंडळ पुरुष मंडळ, तुम्हाला नवी नवरी माहिती आहे का? नवी नवरी काय तिची पहिल्यांदा भाषा असते, एव्हा तेव्हा केव्हा. हिचा व्याकरणाला कुठला शिक्षक होता तो अगोदर तपासला पाहिजे आणि त्याचा सत्कार आमच्या विनकरी बाबांच्या हस्ते केला पाहिजे. काय पहिल्यांदा भाषा, एव्हा केव्हा तेव्हा. अय्या काय भाषा, कशाचं काय? आणि ती सुनबाई नवीन तोपर्यंत बघा येईल त्याच्या पाया पडती, पाया पडल्याचे 40-50 रुपये मिळतात, पाया पडते आणि सून सासूबाई अख्खा गल्लीत टाकायला पडते. ती बाय 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 काय माझी सून माझ्या घरामध्ये जिजाऊ आली का काय? गा पार्वती आली कुणास ठाव. 4 महिने झालं सूनबाई आपल्या घरातला सगळ्यात मोठा बैल ताब्यात घेते, नवऱ्याला ताब्यात घेते आणि एकदा सून सासऱ्यात एकच सासूबाईच्या अंगावर धावून जाते. त्यावेळेस एकटाच गडी मोकळ्या म्हणून हसतो सासरा. आणि सासरा कशाला म्हणतात? ज्याचा घरात कधीच नसतो आसरा, त्याचं नाव आहे का? तुम्हीच कबूल झाले आता. आणि त्यावेळेस सासूबाई गेल्याच्या नंतर सुनबाई गेल्याच्या नंतर सासूबाई म्हणती नवऱ्याला तुमच्या डोळ्यात देखत माझ्या अंगावर आली आणि तुम्ही काय बोलला नाही. सासरा म्हणला बाई आता बोलायचं नाही, आता कानानं ऐकायचं, डोळ्यानं बघायचं, शानपणा करशील वळकटीन तांब्या अखंड हरिनाम सप्ताह. माझ्या डोळ्यात तुमच्या डोळ्यात ती माझ्या अंगावर आली. सासरा म्हणला बाई तू जशा माझ्या आईचा काटा काढला तशी माझी सून तसा तुझा काटा काढणार आहे. केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले मेले ऐसे किती. पाया पडून सांगेन सासूमध्ये प्रेम असलं पाहिजे. सासूबाई तुम्ही जेवढं तुमच्या मुलीवरती प्रेम करता तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सुनावरती करा. आणि सुनबाई जेवढं प्रेम तुम्ही तुमच्या आईवरती करता तेवढं प्रेम तुम्ही तुमच्या सासूवरती करा. नाहीतर सासूबाईचं बघा, जर पुरीच्या हातातनं तुपाचा जर तांब्या जर सांडला लगे म्हणते असू दे बाई दमल्याची, तुला पण लय सासरवास आहे, कारण की मी तुझी आई आहे आणि तू कशी आहे हे मला सगळं माहित आहे. दमल्याची असू दे, लय कटाळते माझं लेकरू. आणि जर सुनाच्या हातनं जर पाण्याचा ग्लास जर सांडला, जगदंबेचा अवतार फुटलं का डोळा तुझं? का तुझ्या आई बापाने तुला असं वळण लावलंय? समानता आहे का? नाही. सासू सुनामध्ये प्रेम असलं पाहिजे. तुमचं घर स्वर्ग आहे. एक वाक्य सांगू का? ज्या घरामध्ये सासू सुनचा, ज्या घरामध्ये 2 जावाचा आणि ज्या घरामध्ये 2 भावांचा एकत्रित खळखळ हसण्याचा आवाज येतो ना, ते घर म्हणजे पृथ्वीवरलं स्वर्ग आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. 2 सासू सुनामध्ये प्रेम असलं पाहिजे. 3 मुलांवरती चांगले संस्कार घडवा. आणि 4 झाले कीर्तन. 4 ह्याला जरा जपा, शरीराला जरा जपा. एक वाक्य सांगू का? हे शरीर यमाच्या ताब्यात जाऊ द्या, पण हे शरीर डॉक्टरच्या ताब्यात जाऊ देऊ नका.
डॉक्टरच्या ताब्यात जाऊ देऊ नका. ह्या शरीराला फाडावं, ह्या शरीराच्या बायपास सर्जरी व्हावा, ह्या शरीराला ब्रेन ट्यूमर व्हावा, काय चाललंय. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये 2 पेशंट आहेत, 1 BP आणि 2 शुगर, 1 BP आणि 2 शुगर. आणि WHO न सांगितले BP आणि शुगर जसं प्रत्येकाच्या घरामध्ये आहे, अजून 5 वर्षानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये एक का होईना पण कॅन्सरचा पेशंट असणार आहे. एक का होईना पण कॅन्सरचा पेशंट असणार आहे. आणि कॅन्सर असा आहे, एखाद्या माणसाला कॅन्सर जर झाला आणि तो जर कॅन्सर जर हाय जर स्टेजला जर गेला, किती पण करा, तो माणूस वाचू शकत नाही. पैशाचा पाऊस डॉक्टरच्या अंगावरती घाला, माणूस वाचू शकत नाही, माणूस वाचू शकत नाही. आणि कॅन्सर का होतो? कॅन्सर का होतो? माणसाच्या शरीरामध्ये प्लॅस्टिक जास्त चाललं. तुम्ही म्हणताल महाराज प्लॅस्टिक कसं काय चाललं? आपण प्लॅस्टिकच्या कपामध्ये चहा पितो. चहा कसा असतो? गरम चहा असतो, गरम. आणि गरम चहा आपण जर प्लॅस्टिकच्या कपामध्ये जर टाकला तर ते प्लॅस्टिक चहामध्ये उतरतं आणि तो चहा आपण पितो. आणि परिणाम आपल्या शरीरामध्ये कॅन्सरचे घटक तयार होतो आणि माणसाला कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. म्हणून पाया पडून सांगतोय, जरा नीट खावा. माणसाला खाता आलं पण काय खावावं हे माणसाला कळालं नाही. रोटी, पिझ्झा, बर्गर, डोसा, चायनीज म्हणजे काय? पांढऱ्या आळ्या. चायनीज, मंचुरियन, पिझ्झा, बर्गर, डोसा खा आणि मग काय खावा. परवा दिवशी एका माणसानं माझ्या देखत 10 रोट्या हाणल्या, तंदूर रोट्या माझ्या रोट्या 10 रोट्या हाणल्या. अहो त्याला पसली नाही रोटी, त्याला रोटीच पसली ना जाग्याला, त्याला रोटी पसली नाही. घरी गेला, अख्ख्या गॅस घरात ना, त्याला रोटी त्याला पचली नाही. तो बाथरूम मध्ये गेला, गिडबड की पळ पळत जायचा, पळत माघारी यायचा. बाथरूम मध्ये त्यानं मुक्कामच केला. उभा राहिला, गाड उभा राहिला, गाड खाली बसला, खळखळ. तिची बायको बाहेर चहा घेऊन आली. बायको म्हणे, बाया बाहेर येता का? आज चहा आणू, फेकून दे चहा. काय पण खायचं का? आणि ह्याच्यामुळे झालं असं, माणसाची तब्येत नीट नाही. पाणीपुरी हा काय आहार आहे? पाणीपुरी. अरे पाणीपुरी खायची जर एवढी जर इच्छा असेल तर हांडाभर पाणी प्या ना, काय अडचण आहे. पाया पडून सांगतोय, शरीराला जरा जपा, व्यायाम करा, प्राणायाम करा. व्यायामात लभ्यते स्वास्थ्य, दीर्घ आयुष्य, बलम, सर्वार्थ साधनम. बस शरीराला जरा जपा. हे आहे तरच शिवजयंती आहे, हे आहे तरच पंढरपूरची वारी आहे, हे आहे तरच भक्ती आहे, हे आहे तरच संसार आहे, हे आहे तरच परमार्थ आहे. बाकी सगळं जाऊ द्या, शरीराला जरा तेवढं जपा. आणि एवढ्या गोष्टी जर पालन जर केलं, तुमचं घर स्वर्ग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढ्या गोष्टी जर तुम्ही जर पालन केलं तर तुमची शिवजयंती सफल झाल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. चला मग तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, अंतरी माझ्या दैवा पार नाही. आता जवळपास माझी वेळ सुद्धा जवळपास संपलेली आहे. जे काय चुकलं असेल तर तुमचा मुलगा समजून मला माफ करा. जे बरोबर असेल तर तो भगवंताचा प्रसाद समजून तुम्ही घरी घेऊन विठ्ठल